सगळे सदस्य बसतील असं पण पत्रकार बंधूंनो आणि किती फेऱ्या आपल्याला अटल सेतूचाच विषय नाही, आता नवीन जोडलेली गावं आहेत किंवा आणखीन असे बरेच ठिकाणं आहे की ज्या इथून आपल्या नवी मुंबईतले रहिवासी त्या ठिकाणी जातात आणि आपल्याला त्या ठिकाणचे ते रूट सगळं आता हे बघा कमिटी आत्ता झालेली आहे आणि प्रत्येकाचं आज ही पहिली मीटिंग आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये ना नवी मुंबईमधून जवळजवळ आजूबाजूच्या जशा आज आपल्या सर्व ठिकाणी बसेस जातात यापेक्षाही म्हणजे ज्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्या देखील वाढवल्या जातील. सर, वाशी डेपो आपण डेव्हलप केलाय, तिथून काही इन्कम सुरू झालाय का परिवहन? वाशी डेपो मध्ये आपण पण कोलमडलेलंच असतं. याच्याबद्दल मी म्हणजे सर्वांना आता सांगू इच्छितो की जे आपण ITMS सिस्टीमची आपली ॲब्सोल्यूट झालेली 2017ची सिस्टीम आहे, तर आपण ITMS 2.0 म्हणजे 2.0 आपल्याला त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचा मॉडचं आपल्याला फंडिंग मिळालेलं आहे. येत्या 2 महिन्यामध्ये आपली सिस्टीम पूर्णपणे लाईव्ह येईल पूर्णपणे. आणि जो NMMT ट्रॅकर ॲप आहे जे तुम्हाला आतापर्यंत जे प्रॉब्लेम जाणवत होते ते 200% याच्यामध्ये पूर्णपणे रूट काय वाढवणार आहेत सर आता? सर्वप्रथम आमचं आहे प्राधान्य की जे आपले एक्झिस्टिंग रूट आहेत त्याच्यावरती सक्षमपणे सेवा देणे आणि त्याच्यानंतर हळूहळू जे फायद्याचे समितीच्या माध्यमातून जे आपल्याला फायद्याचे रूट आहेत ते आपल्याला कॅप्चर करणे. एअरपोर्ट कनेक्शनचं काय असणार आहे? एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या अनुषंगाने ऑलरेडी आपण एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी देतो. कनेक्टिव्हिटी आपण ऑलरेडी दिलेली आहे. जवळपास 5 बस स्टॉप 5 रेल्वे स्टेशनवरून 5 ठिकाणाहून आपण रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपण ऑलरेडी दिलेली आहे. भविष्यामध्ये त्याचा लेखाजोखा घेऊन जर वाढवायची आवश्यकता असेल तर वाढवू आपण आणि जर समजा आपल्याला जर रॅशनलायझेशन करायचं तर रॅशनलायझेशन करण्यात येईल. आणि याच्यावर अटल सेतूवर काही वाढवणार आहे सेवा परत? अटल सेतूवर विचार केला तर त्यांच्या महापालिकाकडून त्यांना मिळणारं अनुदान हे फार जास्त आहे. त्या तुलनेत आपल्याला अनुदान मिळत नाही. ते मिळवण्यासाठी महापालिकेचा तुम्ही काही प्रयत्न करणार आहे? निश्चित करणार. तेवढं सहकार्य परिवहनला मिळत नाही असं दिसून येतंय. तर तुमची आता तू कमिटी आलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून तसं काय प्रेशर टाकून किंवा स्ट्रॅटेजी करून जास्त फंड घेऊन परिवहनचं अजून कसं मोठे प्रोजेक्ट करता येईल इकडे लक्ष तुम्ही देणार आहात काय? निश्चित मध्यंतरीच्या काळामध्ये 5 वर्ष प्रशासन होतं, त्यामुळं परिवहनला निधी किती मिळत होता हा वेगळा विषय होता. आजच्या तारखेला एका विचारांची महानगरपालिका, स्टँडिंग पण आमचीच आहे, स्टँडिंगचे पण सभापती आमच्यासोबत होते मिटिंगला. तर आम्ही देखील सांगितलेलं की आम्हाला जो आता निधी लागतोय म्हणजे कोणत्या कोणत्या याच्यासाठी कारणासाठी लागतो ते पण त्यांना सांगितलेलं आहे आणि निश्चित आम्हाला स्टँडिंगकडून पालिकेकडून देखील निधी मिळेल. ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहे त्याच्यासाठी निधी हा पालिकेतून मिळणार. प्रशासन फक्त 5 वर्षापासून आहे, त्याच्या अगोदरपासून पण NMTला निधी कमीच मिळतोय बाकीच्या परिवहनच्या तुलनेमध्ये. नाही, निश्चित ही चांगली बाब आहे की निधी कमी मिळतो आणि कमी आपण घेतो. म्हणजे पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका असतील ह्या जास्त निधी घेतात म्हणजे साहेब ते जास्त तोट्यात आहे आणि आपल्या हे त्या पद्धतीने नाही. आपल्याला सगळ्यात पहिला भर कोणत्या गोष्टीवर द्यायचा आहे की आपल्याला सेवा कशी चांगली देता येईल, स्मार्ट कसे करता येईल, बस स्टॉप, स्मार्ट आगार, प्रत्येक गोष्टी. जे आता समजा इलेक्ट्रिक बस होत्या आता आपण नव्याने खरेदी करतोय, यावेळेस पुढच्या वेळेस तोटा हा आणखीन कमी झालेला असेल. तोटा जास्त होणे किंवा आपण जास्त निधी घेणे याच्यात कौतुक नाही आहे. आपण सेवा चांगली देणे ही प्रायोरिटी आहे. तुम्ही आता सांगितलं की 1 नंबर करायची, NMT 1 नंबर करायची, मग ते पैशाशिवाय म्हणजे निधीशिवाय कशी करू शकतो? निधीची अडचण येणारच नाही ना, निधीची अडचण येणार नाही. रस्त्यावर किती बसेस आपल्या धावतात? एकूण बसेसची संख्या किती आहे? आता साधारणतः 320 बसेस आता आपल्या रनिंगला आहेत. आणि दररोजच्या प्रवाशांची संख्या? प्रवासी टोटल जवळपास आपले 2 लाखाच्या जवळपास प्रवासी आहेत आणि जे आज आर्थिक पाहणीमध्ये ही न्यूज दिली होती ती 1,93,000 ती दोन्ही संख्या आहे. 2 लाखाच्या जवळपास आपले शनिवार रविवारचे दोन्ही धरून म्हणजे शनिवार रविवार आपल्याला ब्लिम पिरियड असतो पूर्णपणे दोन्ही ॲव्हरेज प्रवासी आपले 2 लाख म्हणजे तसं आपलं पीक पिरियडमध्ये आपण 2.25 ते 2.5 लाखाच्या दरम्यान रोजचे प्रवासी आपण वाहतूक करतो. सर, आपलं जे मॅटर आहे पूर्णपणे आपल्याला अपेक्षा उत्पन्नाची अपेक्षा जास्त मॅटर सगळं सबज्युडाइज आहे त्यामुळे ते उत्पन्न अजून चालू नाही सबज्युडाइज असल्यामुळे. चला, आसुरगाव आगारामध्ये जे आपण इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जे करणार होतो चार्जिंग स्टेशन त्याला 2 वर्ष टेंडर प्रक्रिया लागली. नेमकं त्याचं कारण त्याचं काम चालू झालेलं आहे ऑलरेडी. त्याची टेंडर प्रक्रिया 2 वर्ष नाही झाली, त्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली त्याची पूर्णपणे.
काम चालू झालेलं आहे. तर फक्त पनवेल महानगरपालिकेशी आमचं थोडं वादविवाद चालू आहे रस्ते खोदकामाबाबत. तो पण आता कमिशनर महोदय, मान्य आयुक्त महोदयांसोबत बोलले आहे. त्यांनी पण सहकार्य करायला म्हणजे हे दाखवले, पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे. इथून पुढे आता इलेक्ट्रिक बसला घेण्याला प्राधान्य राहील का CNG ला? आता दोन गोष्टी, जर समजा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपली असेल तर आपण CNG बस घेऊ, कारण की इलेक्ट्रिक एका बसच्या किमतीमध्ये 3 CNG येतात. अच्छा. शक्यतो आपल्या प्रवाशांना सेवा द्यायची, बसशिवाय आपण सेवा देऊ शकत नाही. तर मॅक्सिमम आपल्याला ग्रीन फ्लीट करायचं म्हटलं तर ग्रीन फ्लीट मध्ये दोन्ही पण येतात. पत्र देण्यात आलेलं आहे. किती आहे, काय, कशा पद्धतीने आपण पुढे काम करणार? समोर बघा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते, वनमंत्री, पालघर जिल्हा पालकमंत्री, ठाणे जिल्हा संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, तसेच खासदार संजीव नाईक साहेब, प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, आमचे गटनेते, सभागृह नेते व युवा नेते महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या निवडीनुसार या आजच्या सभेमध्ये आम्हाला GM साहेबांनी परिवहन समितीकडे 97 अन्वये त्यांचं अंदाजपत्र सादर केलेलं आहे व आम्ही 98 अन्वये हे स्थायी समितीकडे सबमिट करणं गरजेचं आहे. पण निश्चित या 5 वर्षाच्या काळामध्ये प्रशासन होतं. या आपल्या नवी मुंबईसाठी 12 सदस्यांच्या असणाऱ्या सूचना, आमच्या सूचना व या अंदाजपत्रकामध्ये काय सुधारणा करता येईल या नवी मुंबईच्या हितासाठी. आता याच्यामध्ये प्रामुख्याने भरपूर मुद्दे होते जे आजच्या मीटिंगमध्ये झाले, ते सगळे सुधारित करून ह्या बजेटला आम्ही एक साधारणतः थोडा एक वेळ घेतलेला आहे की आमच्याही सदस्यांना, या 12 सदस्यांना याच्यामध्ये काय सूचना आहे, काय सुधारणा करता येईल आणि ही सुधारणा होताच हे विधेयक आम्ही स्टँडिंगला सबमिट करणार. सर, काय आकडे समोर आली, रक्कम समोर काय? नाही, बंद लिफाफ्यामध्ये ना आकडे आता सगळ्यांच्या समोर येणारच आहे. आकडे समोर येण्याच्या अगोदर हा बघा, हा बजेट म्हणजे फक्त यांनी दिला आणि आम्ही घेतला आणि आम्ही स्टँडिंगला सबमिट केला असं होणार नाही. 5 वर्ष जे झालं प्रशासनाच्या काळात, आता ते होणार नाही. आम्ही याच्यावरती आम्हाला पण अभ्यास करावा लागेल. तुम्ही काय केलं आहे? आज या बसेसचे ॲक्सिडेंट होतं, त्यांना मी सांगितलं 3 वर्षाचं ऑडिट पाहिजे आम्हाला. 3 वर्षामध्ये किती ॲक्सिडेंट झाले, कोणत्या कंपन्या होत्या, सगळे विषय आहेत ना. एक विषय 5 वर्षाच्या काळामध्ये जे काय झालेलं, त्यामुळे आम्ही लगेच हँड टू हँड पुढे पास करू शकत नाही. आम्हाला त्याच्यासाठी सर्व सदस्यांच्या सूचना घेणं गरजेचं आहे. सभापती म्हणून तुमचं विजन काय पुढचं? आता सभापती म्हणून आमचं विजन एकदम क्लिअर आहे. सभापती म्हणून आमचं विजन एकदम क्लिअर आहे. आपली जी परिवहन सेवा आहे, ही परिवहन सेवा ही कमीत कमी तोट्यात येऊन, हे बघा ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका ही भारतात 1 नंबर, भारतात 3 नंबर, महाराष्ट्रात 1 नंबर आहे. निश्चित त्याच याचा परिवहन उपक्रम आहे. मग हा 1 नंबर का होऊ शकत नाही, हे आम्ही जिद्द ठेवलेली आहे. आमचे 12 सदस्य जे आहेत ना, हे सगळे एक्सपर्ट आहेत. यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सर्व अभ्यास केलेला आहे. परिवहनमधले इन्कम सोर्स वाढवणे व तोटा कमी करणे. आता आम्ही 150 बसेस नवीन घेतो आहे, म्हणजे आमचा तो पण आता जो तोटा आहे तो पण कमी होईल. म्हणजे अशा आणखीन जाहिराती असतील किंवा काय काय करता येईल. आमचा टोटल भर हा बॅलन्स, आम्हाला पालिकेकडून पैसे मागायची जरूरत नाही पडली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या फेऱ्या लॉसमध्ये आहेत त्या फेऱ्या कशा कमी करता येईल, कुठे गरज आहे तिथे फेऱ्या कशा वाढवता येतील, म्हणजे ग्राउंडवर सगळी आमची टीम जाऊन हे सगळा अभ्यास करताना निश्चित याचे रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये दिसतील. परिवहन सेवा ही सेवा आहे, ही नफा आणि तोटा बघून नाही चालवली जात. तर त्या दृष्टीने तुम्ही काही करणार का? फेऱ्या कमी करून म्हणजे सेवा सुधारणं असा त्याचा अर्थ नाही होत ना. प्रवाशांसाठी कोणत्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे? प्रवाशांसाठी निश्चित मॅडम, आता आजच्याच मीटिंगमध्ये झालं की प्रत्येक बस स्टॉप असतील हे स्मार्ट केले जातील. त्यानंतर टॉयलेटच्या व्यवस्था असतील, ज्या भरपूर ठिकाणी या 5 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये जी काही
त्यांची अवस्था झालेली आहे. खास करून आता आपल्या लखपती दिदी अंतर्गत 400 महिला आता नवीन येणार आहेत. मग त्यांच्यासाठी टॉयलेट्स असतील किंवा सर्व ज्या काही गोष्टी असतील त्याचे नियोजन आजच आम्ही करतो आहे. म्हणजे उद्या ते आल्यानंतर अडचणी येण्या अगोदर जे टॉयलेट छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आपण फेऱ्या कमी करत नाही आहे, पण ज्या ठिकाणी समजा बस जाते आणि 4च प्रवासी आहे, एक लक्षात घ्या. आणि दुसऱ्या ठिकाणी त्या सेम टाईमला दुसऱ्या बस स्टॉपवरती 150 लोक उभे आहेत आणि एका बसमध्ये चढले तरी 30-40 जण उभे आहेत, पण 1 तास झालं बसत नाही आहे. मग हे जे आहे हे पण बॅलन्स बघणं गरजेचं आहे ना, की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी फेऱ्या जास्त करणे. हे बघा, ही जरी सेवा आहे, निश्चित स्वरूपाने सेवा आहे आणि आपल्याला सेवाच करायची आहे, पण सेवा करत असताना याच्यामध्ये सुधारणा करणं देखील गरजेचं आहे. नाही, आपण BSTचा विचार